मंडळी एक थोडा शॉर्ट झालेला, गोप्रोचा शॉर्ट झालेला, जरा गरम झालं टेम्परेचर आहे त्यामुळे चालू होत नव्हता. आणि मोठा शॉर्ट झाला की केतनची गाडी बंद पडलेली अचानक. मंडळी आम्हाला डायरेक्ट एक सर्व्हिस सेंटरच मिळालं सुझुकीचा. लकीली खूप फिरलो आहे, एका मेकॅनिककडे ओपन पण केलेलं पण नव्हतं होत. आता इथे भावाला मॅनेजरला थोडंसं रिक्वेस्ट करून थोडंसं दे अर्जंट आहे ते असं तसं सांगून थोडंसं विषय करतोय. आता बघा किती मंडळी भाव बघा आपला वन साईड मचवतोय. मम्मी पण एकदम कचकरा करा खूप करून बसले. आणि भावाचा एक्सपिरियन्स विचारूया आज कसा वाटला. आज कचकरा करा खूप पहिलं ना फुल सन 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 करत येतं. म्हणजे आपण आता एंटर घेतोय त्र्यंबकेश्वर या ह्याच्यामध्ये. समोर मंदिर लेफ्ट साईडला दिसतंय का. आता ते बंद झालं असेल. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग हा ॲक्च्युली आपण चाललो आहे नाशिकला. काय आलं, आपण ॲक्च्युली नाशिकला चाललो आहे. आपल्याला एक पूजा करायची, त्या निमित्ताने मी, पप्पा, केतन आणि मम्मी आम्ही चौघंही चाललो आहे. आणि चौघंही बाईकवर चाललो आहे, म्हणजे आपल्या ॲक्सेसवर चाललो आहे. एका ॲक्सेसवर नाही, 2 ॲक्सेस आहेत. तर पूजेचं सांगायचं म्हटलं तर मी तिकडे गेलं तुम्हाला नक्कीच इन डिटेल जे काय असेल ते कोणती पूजा करणार आहोत ते मी सांगेनच. आपली तयारी फुल झालेली आहे, सगळे बॅगा पॅक आहेत, सगळे हेल्मेट पण रेडी आहेत. आता वाजलेत दुपारचे 12:30 पावणे 1 वाजे, 12:30 वाजलेत ते पावणे 1 वाजेपर्यंत आपण निघू. जाण्याचा रस्ता प्रॉपर काहीच माहीत नाही, कारण की आपण नेहमी आपल्या गावी जाताना बाय रोड बऱ्याच वेळा गेलो आहे, इकडे कधी गेलो नाही. तर हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स असेल नाशिकला त्र्यंबकेश्वरला जायचा बाय रोड. तर बघूया, ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. थोडाफार जो काही रस्त्याचा व्ह्यू असेल म्हणा किंवा जी काय आपली जर्नी असेल ती, आणि नंतर तिथे पोचल्यावरती आता 3 दिवस आपण तिथे राहणार आहोत. 3ऱ्या दिवशी रिटर्न निघणार आहोत. तर 3 दिवसाचं बघूया तिथे काही जवळपास काही करता आलं किंवा कुठलं मंदिर म्हणा किंवा काय. त्र्यंबकेश्वर मंदिरात तर आपण जाऊच, फक्त होप सो गर्दी जास्त नसावी. बाकी तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच. तर ब्लॉग कंटिन्यू करा, भेटू आपण पुढे. तर म्हणजे आपला सेटअप पूर्ण रेडी आहे. आता एकदा मॅपवर टाकूया. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. एवढा वेळ आपल्याला दाखवतोय. एवढा वेळ आपल्याला दाखवतोय. आपल्याला या मार्गे जायचं आहे. आता बघूया नक्की हा मार्ग चांगला आहे की कसा आहे. डोंट नो. मॅप तर चालू केलं आहे, मॅपवरती टाकून ठेवलं आहे. आता एवढ्यापासून मला वाटतं मॅप नको, पण ठीक आहे, असलेलं काय वाईट स्टार्ट तर करून ठेवा. आणि अशा प्रकारे आपल्या जर्नीला सुरुवात होते. पप्पा आणि तिकडे वाट बघतात. बॅगा सेटअप व्यवस्थित करून घेतलं आपण. बघूया जर्नी कशी होते. रस्ते नवीन आहेत, प्लेस नवीन आहे. नेहमी आपण गावी जातो, पण आता हे युटर्न फोडून घ्या ना, इथे डायरेक्ट नको टाकायला. हां लागलं तुम्हाला. सरळ बसा, वाकड पुढे नाही, सरळ बसा. हां चला. हा इथून युटर्न घे. अच्छा गावात इथे युटर्न आहे काय? आहे.
पण आपली जर्नी आता स्टार्ट झाली आहे. थोडीशी धाकधूक आहे कारण की मम्मी पप्पा आहेत, आपण असतं तर काही विषय नसतो. पण ठीक आहे, सावकाश जाऊ आपण. स्वामी आहेत आपल्याबरोबर नेहमीच. आता रूट तोंडी मी कधी केलो तर नाही आहे, त्यामुळे सांगू शकत नाही की नक्की रूट काय आहे कसा आहे. त्यामुळे तोंडी तर नाही सांगू शकत, पण प्रयत्न करेन जेवढं सांगता येईल तेवढं. मंडळी एक थोडा शॉर्ट झालेला, गोप्रोचा पण शॉर्ट झालेला, जरा गरम झालं, टेम्परेचर आहे त्यामुळे चालू होत नव्हता. आणि मोठा शॉर्ट झाला की केतनची गाडी बंद पडलेली अचानक इथे ठाणा. आणि आपण लेफ्टला घोडबंदरला जातो आणि राईटला जो नाशिकला रस्ता जातो त्या ब्रिजवरतीच. मग परत धावत धावत मागे गेलो, बघितलं काय झालं, मेकॅनिकला फोन केला आणि त्याचा पुढचा टायर पूर्ण जाम झाला. म्हणजे ते लायनर असतो ना तो पूर्ण जाम झालेला. आता काय सीन आहे काय, सकाळी त्याने चेक केलं तर मागचं लायनर चेंज केला, पुढचं काही बघितलंच नव्हतं. आता तो पुढे गेला आहे, बघा कुठे. एवढा पॅनिक होतो ना भाई खरंच. ठीक आहे ना, गाडी आहे, निघालो, काय ना काहीतरी विषय होतो ना. अगदीच काय आडगावात तर नाही होत ना की काय भेटणार नाही किंवा काय. मुंबईमध्ये जातात नाही, सॉरी ठाण्यामध्ये आहोत. ठाणा मुंबईमध्ये नाहीत. आता बघा इथे मेकॅनिक साठी थांबला आहे कुठे, त्याला फोन करतो. म्हणजे आपण इकडे मेकॅनिककडे का थांबलोय, सांगितल्याप्रमाणे केतनच्या गाडीचं काम 25 करलेलं. केतनच्या मोठ्या कपाळ गेला. काय झालं बोलतोय, टेबल खराब झाले, जाम झाले. तू चेंज केलीच नसशील ना मला वाटतं ती. मम्मी पप्पा चिल आहेत, टेन्शन काय ते घेताना काय. मंडळी आम्हाला डायरेक्ट एक सर्व्हिस सेंटरच मिळालं आहे सुझुकीचा. लकीली खूप फिरलो आहे, एका मेकॅनिककडे ओपन पण केलेलं पण नव्हतं होत. आता इथे भावाला मॅनेजरला थोडंसं रिक्वेस्ट करून थोडंसं दे अर्जंट आहे ते असं तसं सांगून थोडंसं विषय करतो आहे. आता बघा किती वेळ लागतो आहे. भावाचा बोचा उदास आहे फुल. ठीक आहे होतं आहे, काय एवढा विषय नाही. त्याला सांग आम्ही 2 मेकॅनिकला विचारलं, त्याने तेच सांगितलं तू डायरेक्ट नवीन वायर टाकून द्यायचं. हां मंडळी, फायनली आपल्या गाडीचं काम झालं आहे आणि 2.5-3 तासाचा टाईमपास सगळा करून आपण आता निघालो आहे. म्हणजे मला वाटते 1-2 वाजेपर्यंत नाही, 2 नाही, किती वाजल्यापासून मला वाटतं 2 वाजल्यापासून टाईमपास चालू आहे. 2, 3, 4, 2-2.5 तास झाले. 2.5 तासाचा झाला आहे टाईमपास जवळजवळ. आता आपण फायनली आपल्या गाडीचं काम बिम सगळं व्यवस्थित होऊन आता आपण निघालो आहे. हां, त्या भावाला इज्जत, भावाने जे फटफट करून दिलं. भाव बोलतो अरे भाई आप ब्लॉग बनाते हो काय. बोला हां. बोलते भाई मेरे को भी बनाना है काय. मी बोला बना ना भाई. माणसाला नेहमी ॲप्रिशिएट करावं, आपला असू दे परका असू दे. मी त्याला बोललो, म्हटलं माझं एवढं काय नाही पण मी करतो, काय विषय आहे, आपल्याला वाटतं ते आपण करावं. आता आपण मेन रोडवरून लेफ्ट घेऊन हा कुठला एरिया का मला वाटतं कल्याण बायपासचा रस्ता असं काहीतरी म्हणत होते. कल्याणच असेल कदाचित, पण कुठे एक्झॅक्ट माहीत नाही. बघूया. त्या दोन्ही भावाने एकदम अर्जंट बेसिसवरती करून दिल्या गाडी फटाफट एकदम, जरा सुद्धा वेळ घालवला नाही. ट्रॅफिक लागला इकडे. मंडई प्रॉपर लेवलला हायवे आपल्याला लागलेला आहे. हायवे तर लागला आहे, आता अजून किती वेळ लागतो काय माहिती.
विषय समजत नाही याचा की विषय मला वाटतं सुपर व्ह्यू पण मी ठेवला नाही गोप्रोत. असा का गोंधळ झाला मी आज. रस्ता जरा व्यवस्थित आहे पण नाही सांगू शकत की मी एक्झॅक्ट कुठे आहे. कसाने दाखवत आहे पाली असं काहीतरी सांगतंय. कांडली तारफ राहूर बघा. स्वामी मार्ग दाखवतील त्या मार्गाने जायचं, काही विषय नाही. मंडळी भाव बघा आपला वन साइड मचवतोय. मम्मी पण एकदम कचकरा खूप करून बसले. मम्मीचा ना भाई सॉर्टेड आहे. मम्मीला कुठे फिरवायचं म्हटलं ना ती आपली गप मागे बसते, कानात हेडफोन टाकेल, काही विषय नाही. तू म्हणा आपण म्हणाल सरक, इकडे सरक तर तिकडे सरक, तिकडे सरक तर तिकडे सरक, बाकी काही तिचा विषय नसतो. आणि एकदम फुल रिलॅक्समध्ये बसलेली असते. आता जरा वाकडी बसले काय माहिती का, केतन मग सांगतो तिला वाकडी बसू नकोस बसू नकोस. लेफ्ट साईडला गाडी जाते, तिला काय बघायचं लेफ्ट साईडला देव झाली. मंडई साई पालखी चालली आहे बघा. कडा कडा बायका पण आहेत रे. बघा अजून एक पालखी, अजून एक पालखी नाही, अजून एक ना सॉरी पुढचेच आहेत. आता हे लोक कुठेतरी म्हणजे असं फार्म बिम का असेल थांबतील. मोस्ट ऑफ द लोक रात्रीचे पण चालतात पण प्रत्येकाचं काही ना काहीतरी डिस्टन्स फिक्स असतं. मंडळी आपण एक हॉटेलला थांबलो. हॉटेल नाही म्हणताय मग जोशी वडेवाले म्हणून त्यांची ब्रांच आहे. थोडं फ्रेश बिश व्हायचं, वॉशरूम बिशरूम करायचे. आणि भावाचा एक्सपिरियन्स विचारूया आज कसा वाटला. आज कचकारा खूप रस्ता कसला होईल ना, फुल सन 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 करत येतं. अजून मुंबई गोवाचा आयजात पण नाही, अजून 2 तास लागतील. काय पण दाखवत आहे कसा राहता येईल 18 किलोमीटर. चला काय बघूया काय मागवायचा काय विषय. ते खायला एवढं घसरलेत की काय सांगितलं काय मागवलं ते सांगता पण नाही आलं. आपण 2 वडा उसळ 4 वडापाव सांगितलेले. वडापाव सगळ्यांचे संपले पण उडाले. आता वडा उसळवरती आता वडा उसळ उडूया. रात्रीचा व्ह्यू बघा, रात्रीचा व्ह्यू. केतन पुढे चाललाय आणि आपली लाईट बघा. केतन म्हणजे रस्त्याला प्रॉपर दिसते. ही लाईट मी मला वाटतं गाडी घेतलेली आणि 4-5 महिना 5 वर्ष हिला पण झाले बघा गाडीला जसे झाले. पण लाईट अजून व्यवस्थित चालू आहे. लकीली कुर्ल्यावरून घेतलेली, कुर्ल्यावरून वस्तू घेतली, एवढी चांगली टिकते या पहिल्यांदाच माझ्यावर घडते. आता सहसा माहीत नव्हतं पण ठीक आहे. म्हणून रात्रीचा थोडासा वेगळा आहे रूट, त्यामुळे थोडंसं दडपण आहे पण ठीक आहे. एवढं काय नाही, गाड्या आहेत तशापैकी बऱ्यापैकी रस्त्याला, त्यामुळे काय वाटत नाही. केतन एकदम वन साईड मचवतोय. आम्ही एव्हाना पोचलो असतो जर गाडीचा विषय काय झाला नसता ना, तर एव्हाना पोचलो असतो. अजून एक डंपर बंद पडलाय. मंडे आपला घाटाचा रस्ता लागलाय. कसारा घाटच आहे आय थिंक नाही कसारा घाटच आहे. तर थोडीशी जास्त नाही पण थोडीशी भीती वाटते. बऱ्यापैकी पायी जाणारे आहेत ते लोक आहेत रस्त्याला, गाड्या पण बऱ्यापैकी आहेत. पण रात्री अपरात्री मला वाटतं थोडंसं जरा जास्तच भीती वाटेल.
कारण की या रस्त्याला सोलो राईड करायची रात्रीची म्हटली तर आपली तर बाई खरंच फाटून आता जाईल. कोणतरी असेल तर ठीक आहे, 4-5 बाईक्स असतील तर. पण 1-2 जण जायचं झालं तरी पण थोडीशी भीती वाटेल. भीती बाकी असली नाही, पण चोरी बिरी या त्या असं मी बऱ्याच जणांकडे ऐकलं की इकडे या घाटात असतात. बस. पण घाट एक नंबर आहे, रस्ता पण चांगला आहे बऱ्यापैकी. आता फक्त पेट्रोल पंप बघायला आता घाट संपल्यावर मिळतोय का कसं काय होतंय काय माहिती. मला वाटतं घाट संपल्यावरच भेटेल. 2 गाड्या आहेत पण आता घाटात कदाचित एखादी गाडी फटकन, एक ॲव्हरेज कमी देते ना गाडी, एखादी गाडी एखादी फटकन कमी होईल. बघूया कुठपर्यंत चालले. मंडई आपण एका आतल्या रस्त्याला लागलो, मेन रस्ता सोडून. घोटे बुद्रुक म्हणून असं काहीतरी समथिंग एक गाव होतं. त्या गावापासून आपण आतमध्ये एंटर केलं आणि आपल्याला अजून 1 तास दाखवत आहे. एकदम 56 मिनिट्स, 35 किलोमीटर आहे. त्र्यंबकेश्वर, काही लोक इथे त्र्यंबक म्हणतात, काही त्र्यंबकेश्वर. पण अजून 1 तास लागेल त्र्यंबकेश्वरकडे. बरोबर आहे चाललो. म्हणजे आपण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पेट्रोलमध्ये आपण भरून घेतला परत एकदा, अशी पेट्रोल पंप मिळाला. कारण की कसं घाटाबिटामध्ये ना पेट्रोल कधी कधी गाडी जास्त खाते. आता आम्ही आतल्या रस्त्याला होतो आणि कसा रस्ता असेल काय माहीत नाही ना, त्यामुळे थोडंसं एक हे होतं, काळजी वाटत होती की पेट्रोल पंप भेटतंय की नाही. पण आधीच मेन रस्त्यालाच भेटला पेट्रोल पंप आणि आपण परत टाकी एकदा फुल करून घेतली. थोडंसं मला काट्यामध्ये काहीतरी मारामारीचा विषय वाटलेला, पण आता काय करणार, जाऊ दे. आणि ते धुकं थोडंसं बघा, धुकांचा विषय आहे. थोडा धुकं आहे का धूर आहे काहीतरी आहे, पण आहे. जस्ट गुरुजींचा फोन आला की कुठे पोचलात, काय किती वेळ लागेल. आपण म्हणालो अजून 1 तास दाखवतोय. बघूया. मंडई तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण आपण या कुठल्या तरी आतल्या रस्त्याला आहोत ना, तिथे पाखरं बघा एकदम असे हमला कसे करतात, तसे पाखरं हमला करतात आपल्यावरती. मी आता ह्याची काच लावून घेतली आपल्या गावात, आपल्या हेल्मेटची. सहसा मी लावत नाही, जास्त धूळ बिळ अशी काय उडत असे, कारण की ते आपल्याला थोडा सफोकेशनचा विषय होऊन जातो. पण खुल्ला आपल्याला सगळं आवडतं त्यामुळे लावत नाही. पण आता इथे लावले कारण की पाखर बघा, एखाद दुसरा जर मोठा आला आणि डोळ्यात गेला तर काम भारी करून टाकेल. अजून 24 किलोमीटर 40 मिनिटं दाखवते. ऑलमोस्ट पल्ला, ओ वा, ऑलमोस्ट पल्ला आपण गाठलाय. आणि बाबा चिल्लिम फोकत चाललेत साईडने, चिल्लिम फोकतायत. चिल्लिम मध्ये तंबाखू आहे का गांजा आहे देव जाणे, फुकत आणि हलतच चाललेले. तू लेफ्ट घ्यायचं दाखवत आहे, लेफ्ट घेऊन परत राईट आहे लगेच. जवार, त्र्यंबक, वाडी वर्रे. त्र्यंबकला लेफ्ट घ्यायचं आहे. त्र्यंबक घोटी रोड. हा आपण बहुतेक त्र्यंबकलाच चाललोय, त्र्यंबकेश्वर. बघूया, याच्या पुढे जायला लागेल. दात धुरला अख्खा उडवत तर. ओ खराब पॅच.
केतन सारखा काम मागे राहतं काय माहिती. थंडी वाजते बोलते थंडी. काका काय करतात ते. काका मला जाऊ द्या काका, माझा विषय होऊन जाईल नाही तर इथे विषय हार्ड होऊन जाईल. इरफान कुरेशी अरे काका ना आता चाचा आहे. कुरेशी ट्रॅव्हल्स. जाऊया का जाऊया का जाऊया का. अरे देवा. टाऊन 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 टाऊन. आपण प्रयत्न करूया याच्या पुढे जायचा, पण आम्हाला वाटत नाही जाऊन देईल. सगळे शेकोटी. मला वाटतं थंडी कमी आहे, सकाळी जास्त लागेल कदाचित. आत्ता तरी कमी आहे, पण का डबल टिबल घातलं म्हणून कमी वाटते का नाही काय काय माहिती. मागे कोण केतनच आहे ना. स्पीड ब्रेकर जरा घोटाळा करतात, नाही तर मी गेलो असतो मला काकांच्या पुढे. बघा आपल्याला देत आहेत का काका जायला. प्राण समर्थ. दिला दिली 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 दिली. इज्जत 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 काका इज्जत. केतन केतन मागे राहा काय भाई. केतनने पण काढला ना वाटतं. काढला. काकाला इज्जत साईड दिल्याबद्दल. म्हणजे आपण आता एंटर घेतोय त्र्यंबकेश्वर या ह्याच्यामध्ये. समोर वाटे एस टीचा बस स्टॉप इथेच आहे. समोर गेट आहे. आणि कसं जायला देणार. इथून जाऊ शकतो ना. एंटर तर केला आता काय माहिती पुढे. प्रवेश बंदी असं दिलेलं ना, म्हणून थोडासा कन्फ्यूज झालो मी. लास्ट टाइम मला त्यातलं काहीच नाही आठवत. पाच वर्ष होऊन गेली. 5 का जास्त झाली. बाबा 18 मध्ये ऑफ झालं ना. 19 मध्ये आलेलो आम्ही. बरोबर 19 मध्ये आलेलो. 5-6 वर्ष झाली. 2025 संपला. बापरे कडक ना. फुल चेंज आहे भाई, फुल चेंज. मला असं वाटतं आपण गुरुजींना फोन करायला पाहिजे. पार्किंग इकडून ठीक है. 2 बताया हमको क्यों नहीं. आता रस्ता बंद दाखवतोय. गौतम तलावाकडे जायला कसं. बाईक अलाउड आहे. काय गाडी चालली. चला पण एंटर तर केलंय. आता ते गौतम तलावाजवळ कुठे आहे काय बघायला लागेल. गुरुजींना फोन करायला लागेल.
वाटतं जास्त रश असेल ना त्यामुळे. रॉंग वे बिंग वे काय समजत पण नाही बाई. रिक्षा आहेत आतमध्ये त्यामुळे मला वाटतं असेल कदाचित. हा बघा मंदिर लेफ्ट साईडला दिसतंय का. आता ते बंद झालं असेल. मला वाटतं इकडेच आहे कुठेतरी. हा इथूनच गेलो. बाबा आठवत आहे का तुम्हाला काय. इथूनच गेलो इथून. बरोबर आहे बरोबर आहे. लेफ्ट घ्यायचं. येतोय येतोय येतोय. केतनगड माझं लक्षच नाही रे. मला वाटतं ह्या साईडला आहे. यजुर भवनम. हां नमस्कार गुरुजी. मी ना हे हॉटेल तुलसी इन तिथे पोचलो आहे. तिथून सरळ यायचं आहे का. एक मिनिट. लेफ्ट नाही ना घ्यायचा राईटने देऊ ना. हॉटेल रुद्राक्ष माझ्या राईट साईडला आहे. तुलसी इन माझ्या राईट साईडला. मी मंदिराकडून आलो त्या साईडनं आलो. अच्छा मंदिराकडून ओके. तुलसी इंच्या आधी लेफ्ट आहे. आता मी युटर्न घेतल्यावर मला लेफ्ट साईडला जायचं. आता राईट. हा युटर्न घेतला. तुलसीन मागे. हा मागे आहे माझ्या. हा राईट साईड राईटला घेतलं. कलवृक्ष म्हणून आहे. समोर तलाव आहे. हां हां. आणि आता इथून इथेच आहे का. हां तिथून राईट घेऊ का परत. हो हो समोर तलाव दिसतोय. एक मिनिट. मंडई फायनली आपण पोचलोय. 204 रूम नंबर आहे. दुसरा मजला. इथे कुठले कुठले देखणे लायक स्थल भरपूर आहेत. सध्या जाऊन शिशीचा विषय करूया. शिशी झाली आता. एवढा वेळ झालाय. आता फक्त केतन आढावा नको याला.
201, 202, 203, 204. हा काय माहिती हीच होती की नाही. रूम नॉर्मल आहे पण ठीक आहे. चल गार बघा. म्हणजे आम्ही आता जेवायला चाललो. केतनची अवस्था बघा. मम्मी पप्पाची मम्मी. थंडी बघ एकदम वन साईड थंडी आहे इकडे. बघू इकडे काय जेवायला काय मिळतं काय. जाऊन जेवून घेऊया. एका भोजनालयात आम्ही बसलो आता आणि केतन मेन्यू कार्ड बघतोय. बघा काय मागवायचा विषय आहे. शिफ्ट होते शिफ्ट इकडे इकडे. पाणी दे बघ. पाणी पिण्याची इच्छा ना होणार. पाणी 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 बॉटल पाणी काजू मसाला, शेजवान राईस, पनीर टिक्काच्या 2 भाज्या आणि चपात्या सांगितलं. उद्यापासून वेगळं जेवण असेल. थोडंसं अळणी विदाउट कांदा लसूण. आपल्याला जर बोलला तर काय त्यांची माफी मागितली. कांदा लिंबू भेटेल. मराठीत बोलतो. मराठी हे तुम्ही अशी लोक करता ना भाई. म्हणून ते मराठी लोक बसले दाखवले. मला पण पनीरची भाजी आली. पनीर मग केदारे पंखा लावला. फास्ट कर फास्ट कर. फास्ट कर अजून फास्ट कर. म्हणजे खूप खूप एकदम नेक्स्ट लेवल. 16 वरती आली थंडी. आम्ही आता जेवण घेऊन आमचं जेवण बिवण झालं आहे आणि आम्ही आता झोपायच्या तयारीत आहोत. आजचा ब्लॉग इथे एंड करायची वेळ आली. तर आता नेक्स्ट ब्लॉग हा आपला उद्याचा असेल. उद्या पूजे विजेचा काय असेल ते मी एकदा गुरुजींशी बोलून घेईन. त्यांनी परमिशन दिली तर आपण ती माहिती सांगू किंवा जे काय असेल ते नाही म्हणाले नाही सांगू शकत तर आपण नाही सांगणार. मी बेसिक तोंडी नंतर काय असेल ते सांगेन. तर विचारेन ना मी गुरुजींना. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आता झोपाय बघा. आमची म्हातारी बघा झोपते. मम्मी आमची म्हातारी आता झोपायची तयारी. आपण पण झोपूया. चला बाय.